I am Sri Sunil Lotan Sonone from Nagar Shikshan Prasarak Mandals, Nagar Junior College Dombili East is presenting you today 3.1 Summary Writing. 3.1 Summary Writing. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. तर समरी म्हणजे काय? तर समरी म्हणजे रीडरच्या भाषेमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये असलेलं मेन पॉईंट्सचं रेकॉर्ड की जे एखाद्या न्यूजपेपरच्या बातमीमधून किंवा एखादा लेख असेल त्याच्यातून किंवा एखादा लेक्चर, एखादा पॅसेज, एखादा चॅप्टर किंवा एखादं बुक असेल त्याचे मेन पॉईंटचं संकलन म्हणजे समरी होय. तर आता आईस ब्रेकर्स आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स. डिस्कस इन पेअर्स अँड गेस द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग टू समराईज मीन्स. तर आता यामध्ये ए पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, टू रिकॅप्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन, टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. तर यामध्ये ऑप्शन येणार बी, टू रिकॅप्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. नंतर नेक्स्ट आहे टू, the type of summary that consists of a paragraph to express the main idea is. तर याचं ऑप्शन येणार डी, रिटन समरी. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे देर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क इन टू युअर ओन रायटिंग. They differ according to the closeness of your writing to the source writing. Match the ways of writing in brief given in column A with their description in column B. तर याच्या कॉलम आणि बी कॉलम, ए कॉलममध्ये वेज ऑफ रायटिंग दिलेले आहेत. तर वेज ऑफ रायटिंग कोणते कोणते आहेत? तर समरायझिंग, पॅराफ्रेजिंग, प्रेसिज रायटिंग, कोटिंग, एडिटिंग आणि गीस रायटिंग असे 6 प्रकार रायटिंगचे दिलेले आहेत आणि त्यांचे जे डिस्क्रिप्शन आहेत ते आपण बघूया. तर पहिला आहे समरायझिंग. समरायझिंगसाठी ऑप्शन आहे ई, इट इन्क्लूड्स मेन आयडियाज into one's own words. नंतर सेकंड आहे पॅराफ्रेजिंग. पॅराफ्रेजिंगसाठी ऑप्शन आहे एफ, इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट्स वर्ड बाय वर्ड. नंबर 3 आहे नंतर प्रेसिज रायटिंग. प्रेसिज रायटिंगसाठी आहे ऑप्शन डी, इट इन्क्लूड्स टेकिंग broader segment of the source and condensing it slightly. नंबर 4 आहे कोटिंग. कोटिंगसाठी आहे ऑप्शन ए, इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस क्लिअरली अँड टू द पॉइंट. त्यानंतर कोटिंग नंतर आहे एडिटिंग. एडिटिंगसाठी आहे ऑप्शन बी, इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिव्हन टेक्स्ट फॉर करेक्शन, कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते आहे गीस रायटिंग. गीस रायटिंगसाठी ऑप्शन आहे सी, इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ द क्रक्स ऑफ द मॅटर. तर आता आपण हे मॅच केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे समरी रायटिंग. तर या ठिकाणी समरी रायटिंगची जी व्याख्या आहे ती अनेक लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे.
तर आता ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट ही इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्सिम कॉइंड बाय विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियर यांनी व्याख्या केलेली आहे की ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट in one of the countless maxim. It is relevant to speaking as well as writing. Brevity or concision of cutting out of necessary words while conveying an idea. It aims to enhance communication by eliminating redundancy without omitting important information. म्हणजे जी महत्त्वाची जी माहिती आहे तीच फक्त तेवढी घ्यायची. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन described as one of the elementary principles of writing. To speak what is required and to write what is necessary is a requisite towards the development of language skill. It is important to be brief in written expression. To express in brief the main points of a written record is the summary writing skill and that can be developed by practice. म्हणजे प्रॅक्टिसची गरज आहे समरी लिहिण्यासाठी. Summarizing has a definite purpose. The purpose of a summary is to give the reader a clear objective picture of original text. म्हणजे जे टेक्स्टमध्ये काही सांगितलेलं आहे ते समरीमधून रीडरला कळत असतं आणि जो समरी लिहिणारा असतो ते सगळे मेन नोट्स आणि पॉईंट्स त्यामध्ये त्याने इन्क्लूड केलेले असतात. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स only the main points of a text or a lecture without giving example or details such as dates, numbers or statistics. म्हणजे एखादं समरी लिहिताना फक्त मेन पॉईंट्स त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले असतात आणि त्यामध्ये जे काही एक्झाम्पल वगैरे आहेत ते त्या ठिकाणी अवॉइड केलेले असतात. तर आता या ठिकाणी आपण जे काही अंडरलाईन पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी थोडक्यात मांडलेले आहेत. ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट विल्यम शेक्सपियर. ब्रेविटी और कन्सिजन कटिंग आउट ऑफ नेसेसरी वर्ड्स व्हाइल conveying an idea. To express in brief main points of written records in summary is the summary writing. The purpose of summary is to give the reader a clear picture of original text. The summary restates only the main points of the text or a lecture without giving details such as dates, number for statistics. तर या ठिकाणी जे काही मेन नोट्स आणि पॉईंट्स मी या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत ते या ठिकाणी मी संकलन करून या ठिकाणी तुमच्यापुढे सादर केलेले आहेत. तर अशा प्रकारे मेन नोट्स आणि पॉईंट्स ते आपल्याला समरीसाठी निवडायला लागतात. या ठिकाणी डूज ऑफ समरी रायटिंग दिलेले आहेत. रीड अँड रीड द पॅसेज. सेकंड आहे अंडरस्टँड. Read the instruction. Next, find exactly what you need to summarize. Next, identify the main idea through the process of asking questions. Form short sentences on your own. Connect the sentences using linkers. Remove redundant words and sentences from the key sentences. Omit details आणि अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. तर या ठिकाणी डूज ऑफ समरी रायटिंग आणि डोंट्स म्हणजे डोंट्स ऑफ समरी रायटिंग असं दिलेले आहेत. तर या ठिकाणी काय काय करू नये ते सांगितलं आहे. इन्क्लूड करायचे नाही. एक्सक्लूड म्हणजे एक्सपांड करायचे नाही. ॲड म्हणजे ॲडिशन स्वतःच्या कल्पना मांडायच्या नाहीत. कॉमेंट त्याच्यावर कॉमेंट्स करायचे नाहीत आणि गिव एक्झाम्पल आणि एक्झाम्पल द्यायचे नाही.
एवढ्या गोष्टी या ठिकाणी समरीमध्ये अजिबात करायच्या नसतात. ॲज ॲन एक्झाम्पल लेट अस टेक ॲन आर्टिकल ऑफ फॉर समरी. एक आर्टिकल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. आता हे आर्टिकल यामध्ये आपण स्टेप्स पाहिलेल्या आहेत समरीच्या, ती कशी करायची आहे. तर या ठिकाणी मी अजून थोडक्यात तुमच्यासाठी जे स्टेप्स आहेत त्या सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता स्टेप वाचून घेऊया आणि त्या स्टेपनुसार आपण त्या जे काही मेन नोट्स आणि पॉईंट्स आहेत ते कसे निवडायचे ते बघूया. स्टेप फॉर समरी रायटिंग. ऑलवेज रिमेंबर दॅट नोट्स अँड पॉईंट्स आर द फर्स्ट स्टेप्स टू समराईज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन नोट्स आणि पॉईंट्स हे समरी लिहिण्यासाठीची पहिली स्टेप आहे. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे रीड द टेक्स्ट अगेन अँड अगेन. नंबर 2, ट्राय टू अंडरस्टँड द टेक्स्ट अँड व्हॉट यू नीड टू समराईज. Number 3, now underline all main notes and points through the given text. Take help of questions if available based on given paragraph or ask yourself questions as what is the text about and also ask WH questions, i.e. beginning with why, how, when, where as applicable to the theme of the given extract to find out all important notes and points. Number 5, now write all main notes and points in a proper sequence using necessary linking words in the form of paragraph. Number 6, do not add your own ideas while writing all main notes and points in a proper sequence using necessary linking words in the form of a paragraph. Do not frame more than one paragraph, i.e. frame only one paragraph while writing summary. Avoid adverbs and unnecessary repetition of words and phrases. And number last, 7th, now give your paragraph a suitable title. तर या समरी लिहिण्यासाठीच्या 7 स्टेप्स आहेत. त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या, जर प्रॅक्टिस केली तर आपण चांगल्या प्रकारे समरी लिहू शकतो. आता बघा मराठीमध्ये पण दिलेलं आहे तुमच्यासाठी. समरी रायटिंग म्हणजे सारांश लिहिताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. दिलेला उतारा पुन्हा पुन्हा वाचायचा आहे. नंबर 2, दिलेल्या उतार्यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे व ओळींना अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करा. नंबर 3, महत्त्वाचे मुद्दे व ओळी अधोरेखित करताना तुम्हाला स्वतःला पुढे दिलेले प्रश्न विचारा, म्हणजे उतार्याला अनुसरून असलेले. म्हणजे कोणते, तर व्हॉट इज द टेक्स्ट अबाउट अँड ऑल्सो आस्क WH क्वेश्चन बिगिनिंग विथ व्हाय. म्हणजे WH वर्डने सुरू झालेले जे शब्द असतील ते शब्द वापरून स्वतःला प्रश्न विचारायचे. हाऊ, वेर, वेअर त्या पॅसेजला अनुसरून. ॲप्लिकेबल टू द थीम ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट टू फाइंड आउट ऑल मेन नोट्स अँड पॉईंट्स. म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आणि ओळी जर आपल्याला निवडायचे आहेत तर आपल्याला स्वतःला प्रश्न विचारावे लागते. आणि जर समजा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 म्हणजे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो अनसीन पॅसेज असेल त्या अनसीन पॅसेजची समरी तुम्हाला लिहायची असते. आणि अनसीन पॅसेज हा क्वेश्चन 2मध्ये ए पार्टमध्ये दिलेला असतो आणि त्याचीच समरी तुम्हाला लिहायची असते. आणि म्हणून त्या ठिकाणी जे क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले असतात, जे विचारलेले असतात ते तुम्ही योग्य त्याचा आन्सर लिहिण्यासाठी जर वेळ दिला, व्यवस्थित काटेकोरपणे तुम्ही लिहिले तर तेच आन्सर तुम्ही इकडे समरीमध्ये मेन पॉईंट्समध्ये यूज करू शकता आणि तुमची समरी अधिक चांगली होऊ शकते. आणि म्हणून जे प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 2A मध्ये क्वेश्चन ॲक्टिव्हिटी A1, A2 आणि A3 या 3 ॲक्टिव्हिटीमधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तरांचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे.
आता नंबर 4. आता तुम्ही अधोरेखित केलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे ओळी उतार्यात असलेल्या मजकुरातील क्रमानुसार योग्य त्या शब्दांचे उपयोग करून जोडणी करून क्रमाने उतार्याच्या स्वरूपात लिहा. आणि नंबर 5. एकापेक्षा जास्त पॅराग्राफ करू नका. उतारा एकाच पॅराग्राफमध्ये लिहायचा आहे. महत्त्वाचे मुद्दे व ओळी समाविष्ट करताना विशेषण लिहिणे टाळावे. नंबर 6. तुमच्या स्वतःच्या कल्पना अजिबात मांडू नका. आणि शेवटी जो उतारा तयार झालेला असेल त्याला योग्य शीर्षक. थँक्यू फॉर लिसनिंग मी.